राज्यातील राजकीय घडामोडींना वेग येत असतानाच नाशिकमध्ये शिवसेनेला मोठे बळ मिळाले आहे। कविता कर्डक, सतनाम राजपूत यांच्यासह विविध राजकीय पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला। हा प्रवेश सोहळा राज्याचे मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते पार पडला। या प्रवेशामुळे शिवसेनेची संघटनात्मक ताकद अधिक भक्कम होणार असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले। प्रवेश करणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेची भूमिका, सर्वसामान्य जनतेसाठी केलेले कार्य व नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत पक्षात सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले। प्रवेश सोहळ्यावेळी माजी खासदार हेमंत गोडसे, शिवसेना उपनेते अजय भाऊ बोरस्ते, बंटी तिदमे यांच्यासह शिवसेनेचे अनेक प्रमुख पदाधिकारी, महिला, युवक व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांनी नव्याने पक्षात प्रवेश केलेल्यांचे स्वागत करत पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेला हा प्रवेश शिवसेनेसाठी महत्त्वाचा मानला जात असून स्थानिक पातळीवर पक्षाची ताकद वाढविण्यास निश्चितच मदत होणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे। शब्द घेऊनच आम्ही आलेलो आहे, कारण की कविताताई झाले, मी झालो, आमचा एक सागर जाधव त्यांची आई आहे आणि चौथा जो पक्ष ठरवल आम्ही त्याची वाट बघतोय। काय आपला मुद्दा जवळ घेऊन आपण निवडणूक लढणार? मुद्दे तर खूप गेल्या 27 वर्षापासून लोकांची सेवा करतोय। कोरोना काळात मी ऑक्सिजन सिलेंडर स्वतःचे पैसे, आमच्या मंडळाच्या पैशांनी घेऊन रोज दिनांक 42 दिवस 5,000 लोक सकाळी, 5,000 लोक संध्याकाळी। त्याच्यानंतर आमची एक संस्था आहे, त्याचा रामरोटीचा आम्ही रामरोटी म्हणून 18 महिने लोकांना मोफत तिथं योजना दिली, कोणाकडून निःशुल्क। आणि रेमडेसिवीर असो, प्रत्येक जो काम करत आलो, नवरात्र असो, आंबेडकर जयंती असो, शिवजयंती असो, गणपती उत्सव असो, सगळेच कार्य गेले 27 वर्ष। खरं तर मला हा न्याय ना मागच्या पंचवार्षिकला, म्हणजे जो 8 वर्ष गेले माझे वाया, मागच्या वेळेससुद्धा मी शिवसेनेकडूनच इच्छुक होतो, पण जे स्वप्न माझे तेव्हा पूर्ण नाही झाले। आज एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून दादाजी भुसे साहेब, गोडसे साहेब, करंजकर आप्पा, बंटीजी तिदमे, सुहासांना आमदार मी त्यांच्यावर सुद्धा माझे 10 वर्ष त्यांच्याबरोबर राहिलेलो आहे आणि त्यांचा आशीर्वाद माझ्या डोक्यावर आहे आता। ओके, ठीक आहे, काही नाही, गेल्या महिन्याभरापासून प्रभागामध्ये फिरत होते, लोकांच्या कलाकडे बघितला असता शिंदे गटाला त्यांची पसंती होती आणि लोकांनी पण आग्रह केला की ताई, जर धनुष्यबाण आपल्याला चिन्ह भेटलं तर चांगलं होईल आणि मग त्यांच्या आग्रहाखातर मी शिंदे गटामध्ये प्रवेश केला। भुजबळांच्या कट्टर समर्थक होऊन देखील तुम्ही ओळख आहे, तेवढं काम नाही, त्याच्यामध्ये काही कमी नाही ना, समर्थक आहेच, भुजबळांचे समर्थक आहेच मी, काय प्रॉब्लेम नाही। भाजपमधून इच्छुक उमेदवार होता, शिंदे गटात प्रवेश केलाय, काय झालं, भाजपमध्ये त्या लोकांना इन्कमिंग देऊन ठेवली का त्यांचा अंतिम दिवशी काय होईल? भाजपमध्ये होता, शिंदे गटात प्रवेश केला, काय कारण? असं मूल कारण तर फक्त एकनाथ शिंदे साहेबांचे विचार, कारण की त्यांचं आणि माझा ना थोडं कॉमन विषय आहे का ते लाडकी बहिणींचे भाऊ आहेत आणि माझ्याकडं सुद्धा गेल्या 27 वर्षापासून जो मी कार्यरत आहे, आमचं एक मंडळ आहे साई सप्तशृंगी मित्र मंडळ, सगळ्यात जास्त महिला या नाशिक शहरामध्ये त्या मंडळाच्या माध्यमातून त्या आमच्या मंडळाकडं आहे आणि सगळ्यांचाच आग्रह होता का आपण यावेळेस शिंदे गटाकडून आपली उमेदवारी करावं आणि जे हुकुमशाही चालू आहे त्याला कुठंतरी आपण तोंड द्यावं। भाजपकडून इच्छुक होतात तुम्ही, का सोडलं तुम्ही? स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।